आज होती आमच्या गल्लीची टेमलाबाईची यात्रा। सकाळपासूनच यात्रेची लगबग सुरू होती। पहिलं घरातली देवपूजा आवरली, नैवेद्यासाठी स्वयंपाकाची तयारी केली आणि सगळं आवरून आम्ही निघालो आमच्या जुन्या घरी। आणि आमचं जुनं घर दिसायला छोटंसं आहे, पण याच्या प्रत्येक कोपऱ्यात खूप मोठ्या आठवणी आहेत। इथेच माझ्या सासूबाईंचा, त्यांच्या सासूबाईंचा संसार सुरू झाला। इथेच माझ्या सासऱ्यांचा, त्यांच्या भावंडांसोबत आणि माझ्या नवऱ्याचेही त्यांच्या भावंडांसोबत बालपण गेलं। आज ती सगळी जण आपापल्या संसारात, कामात व्यस्त आहेत आणि आता प्रत्येकाची फॅमिलीही वाढत असल्यामुळे हे घर छोटं वाटत असलं तरी या घराने आतापर्यंतचे कितीतरी सुखदुःख, सण समारंभ आणि संसार पाहिले आहेत। म्हणून या घरात पाऊल ठेवलं की एक वेगळीच आपलेपणाची भावना येते। असो, नंतर गल्लीतील सगळ्यांनी मिळून सर्व नैवेद्य तयार केला। छान मंदिरात कळशा वगैरे भरून नैवेद्य वाढले, पूजा केली आणि परंपरेप्रमाणे गल्लीतल्या बायका डोक्यावर कळशी घेऊन आणि काही पुरुष छान लेझिम वाजवत हलगी तुतारीच्या तालावर देवीच्या मंदिरापर्यंत गेलो। यावर्षी बाबीमुळे मी नाही, पण आमच्या घरातून आईंनी कळशी घेतली होती आणि बाबा, काका लेझिम खेळत होते। सगळीकडे छान उत्साहाचं वातावरण होतं। नंतर मंदिरात नैवेद्य अर्पण केला, देवीचं दर्शन घेतलं आणि रात्री जेवण करून पुन्हा आम्ही घरी परतलो। तर असा गेला माझा कालचा दिवस। बाय।